तर हॅलो फ्रेंड, नमस्ते. ट्रिपला गेल्यानंतर आम्ही मस्त या छानशा हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि खूप भारी हॉटेल आहे. ज्यावेळेस आम्ही मागच्या वेळेस इथं आलो होतो त्यावेळेस ह्याच हॉटेलचं काम चालू होतं आणि आता आम्ही ह्याच हॉटेलवर ह्यावेळेस आलेलो आहोत. नवीन असल्यामुळे खरंच खूप भारी आहे आणि रूम पण खूप मस्त आहे आणि त्याचे रेट पण खूप कमी आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की इथं आल्यानंतर विजिट देऊ शकता. खूप छान आणि प्रशस्त अशी रूम वगैरे आहे. तर आम्ही खालचीच घेतली होती कारण मुलांना सारखं स्विमिंगला वगैरे जायला, त्यासाठी खालच्यावर 2 रूमा घेतल्या. त्या समोरासमोर 2 होत्या. सोनू त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी अशा आम्ही 2 रूमा घेतल्या होत्या. मस्त पुढंच एक छानसा असा स्विमिंग पूल होता आणि रूम पण खूप सुंदर होत्या अशा आतमधून पण, आणि फॅन AC सगळं काही होतं. TV होती आणि वायफाय फ्री होतं महत्त्वाचं म्हणजे. तरी पण आपल्याला व्हिडिओ एडिट करायला लेट झाले असल्यामुळं आता लेट व्हिडिओ येत आहे तुमच्यापर्यंत. तर चला नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. कसे वाटले ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता मी मस्त रेस्ट करून दुसऱ्या दिवशी परत सकाळ सकाळ जाणार आहोत बीचवरती. त्यासाठी इथं सई शेजू सगळ्या बसल्यात. हाऊ आर यू बेबीज? जाना है बीच वरती? चलो. मेकअप कोई बीच पर जाते समय मेकअप नहीं कर. हमारे तो वीडियोस निकालने हैं, आपको तो सीधा पानी में डूबना है जाके. ठीक है. अरे तुम्ही एवढं फिरायला आला ट्रिपला, तुम्ही एक सुद्धा फोटो काढला? तुम्हाला फोटो काढायला खूप आवडतं. आता फोटो काढायलाच मला सांगितलं. आई माझ्या बाळाने फोटो काढले. अब हमने नहीं काढले वाले बीच में वो खेलना. सोना मॅडम चोरकलं का? चला जाऊयात. फुलं काय आणलेलं वापरलं? काय वस्तू वापरल्या का आणल्यापासून? नाही वापरल्या म्हणा. हा शोच आहे. हा नसतं लावायचंय ते असं. चल उरक मी. चल मी पण कपडे चेंज करते, आपण जाऊयात. माय बेबी, माय स्वीट बेबी कॉर्न. संध्याकाळी बीचवरती खूप जास्त नाही का पळाला होता, त्याच्यामुळे त्याला झोपच आवरत नाही. आता सकाळी परत बीचवरती जायचं पण तरी पण तो उठला नाही. आणि मस्त सकाळी चांगलं उजळलेलं आहे. म्हणलं सकाळ सकाळ जावं, नाही तर नंतर खूप जास्त ऊन असतं. आणि आजच आपल्याला जायचं आहे हरिहरेश्वरला. त्यासाठी तिकडचा पण व्हिडिओ या व्हिडिओनंतर मी अपलोड करणार आहे. तो पण नक्की पहा. तोपर्यंत आमचं चाललं होतं ब्रश वगैरे करायचं. म्हटलं लवकर उरकून जाऊयात कारण नंतर तिथंच आपल्याला चाय वगैरे घ्यायचा होता. हॉटेलमध्ये होती कॉफी, पण आम्ही तिथे गेल्यानंतर चाय वगैरे घेतला आणि नंतर मग पुढं आपल्याला जायचं आहे. दुपारून हरिहरेश्वरला निघायचं आहे. त्यासाठी सगळ्यांनी चेंज वगैरे केलं आणि पुन्हा निघालो. तर आम्ही मस्त तयार होऊन बीचवरती. आणि तुम्ही पाहिलंच असेल आत्तापर्यंत जेवढ्या व्हिडिओ वगैरे झाले त्यात आमच्या पुरी कशातच जास्त नव्हत्या, कारण त्यांना गेलं की त्यांना त्यांचं खेळण्यात ते जे असतं ते बिलकुल व्हिडिओमध्ये येत नाहीत. त्यांना फक्त खेळण्यावर ध्यान असतं. तर बरोबरच आहे त्यांचं. त्यांनी कंप्लीट त्यांचं फोकस फक्त एवढी सुट्टी त्यांनी खेळण्यावरच घालवली आहे. त्याच्यानंतर त्यांना स्कूल पण आहे त्यांना. त्यासाठी आम्हाला लवकरच जायचं आहे मुंबईला. तर आम्ही बीचच्या दिशेने निघालोच होतो आणि मस्त असा रस्ता होता. दोन्ही साईडने खूप छान झाडं होते आणि एका साईडने समुद्र होता झाडाच्या पलीकडे लगेचच. तर आता आम्ही पोचलो आहे बीचच्या पाशी आणि तिथं मस्तपैकी दुकान वगैरे स्टॉल लागलेले होते आणि आता आम्हाला चाय वगैरे घ्यायचा आहे. नाश्ता पण करायचा होता, पण मुलींना काय भूक नव्हते, त्याच्यामध्ये म्हटलं नंतर आपण करूया. तरी पण त्यांनी तिथं चाय बिस्किट खाल्लं म्हटलं, कारण भूक लागते लवकरच. त्याच्यामुळे ते श्रीचं चाललं, देवांचं चाललं होतं की मला तिथं नाही का बादली वगैरे घ्यायची तिथं खेळायसाठी, तर त्याला ते खिलोने वगैरे घेऊन दिले होते. अजून बरंच काय काय त्यांनी घेतलं. आणि हे पहा मस्त बीचवरती व्ह्यू दिसत आहे. आता आपण जाऊयात. तिकडेच मस्त झाडं वगैरे आहेत आणि खरंच खूप छान वाटत होतं. मागच्या वेळी सेम बीचवर आल्यामुळं थोडीफार तिथलची माहिती ऑलरेडी झाली होती. सरळ किती वेळा लागले आज विचारायला सराला काय लागलं. काय घेतलं तू आता नवीन किलो ना? शिरीला देवांशला गरम होतं त्याने हे घेतलंय. कुछ भी इतना झूठ बोलता है, गले से काकड़ रहा है. सीधा बॉल है ना, सीधा बॉल.
श्रीला बॉल, श्रीचा बॉल घ्या वरती बीच वरती. दिले का डॉगीला बिस्किट? हा चल आता आपण जाऊयात ना, तुझ्या हातातला पण क्रीम गोल घेईन तो. चल चला चल. 3 घेतले, 4 घेतले. चला चलो. ए देवा माझे सामान काय म्हणते माव. येस बेटा. मम्मा ते चॉकलेट घेऊन आला त्याच्यामुळे थांबला होता तो चॉकलेट साठी. जा. किती किलोमीटर आहे हा बीच? इकडं गाड्या आणतात अहो लोक का? काय को चुकीचं आहे? जगा आहे तो काय को चुकीची आहे म्हणजे इथपर्यंत पाणी येतं माहिती आहे ना, पाणी घुसल्या मग जाऊ द्या त्यांची चुकी ती. सकाळ सकाळ त्या कडावून ह्या कडावर यायला पाहिजे. हा सकाळ सकाळ कोण तुम्ही म्हणा जावा. आमच्या श्रीला जिथं कुत्रा दिसेल तिथं तो जाणार म्हणजे जाणार. त्याला एवढे कुत्रे आवडतात माहित नाही. म्हणजे त्याचा फेवरेट प्राणी कोणता असेल तर कुत्रा. त्याला खूप जास्त प्राणी म्हणजे आवडतात असे कुत्रे मांजर जास्त दोन्ही करून. तर तिथं पण भेटला त्याच्याबरोबर पण तो लागला खेळायला. मी इकडं आपली बिजी मस्त व्हिडिओ काढले, रील काढले. मग कारण मला जायचं त्याचे कपडे ओले व्हायच्या आधी पाण्यामध्ये, त्यासाठी मी आधी पहिले रील वगैरे काढून घेत होते. मस्तपैकी रील काढली. पाहिजे असाल तर इंस्टावर जाऊ शकता पाहायला. मला माहीत होतं की आपली कोणी रील काढणार नाही काही नाही, त्याच्यामुळे मी माझे स्वतः काढत बसले होते. ह्यांना काढायचं, ह्यांना आवडत नाही जास्त फोटो वगैरे काढायचं. ते फिरायला आले ना मग फिरायचं, फोटो वगैरे नाही काढायचे जास्त काय. त्याच्यामुळे मी स्वतःच आपलं काढत होते. तर कशा आलेत कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यांच्याबरोबर पण काढलेल्या आहेत त्या सगळ्या मी इंस्टावर टाकलेल्या आहेत. नक्की तुम्ही पहा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करा. फेसबुकवर पण पाहत असाल तर त्याला पण तुम्ही फॉलो करू शकता. थोड्याफार पाहिलेल्या इंस्टावरती रील सेव्ह करून ठेवल्या होत्या आणि ऐन टाईमला नेटवर्क बिलकुल चलत नव्हतं. म्हणून मनानेच माझे 1-2 रील वगैरे काढतच होते. सुनील म्हणलं काढ गं बाई थोड्याशा रील. तिने इतकं स्लो मोशनमध्ये काढलं की सांगायलाच नको. एवढ्या स्लो मोशनमध्ये मी पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला हा. आणि त्याच्यानंतर स्पीड टाकले ह्याच्यामध्ये तरी पण ते इतकं स्लो वाटत होतं की सांगायलाच नको. तर जाऊ दे चला ॲडजस्ट करा. माझा बी टायमिंग वाढतच होता त्यामुळं. अशी नवऱ्याला घेऊन 2-4 रील काढल्या. तर नवरा म्हणला चला त्यांनी पण पाहिलेल्या काढत होते. कारण कुठं फिरायला जायचं म्हणलं की आपल्याला जिथं जायचे त्याच्याच तिथं आपल्याला इतक्या साऱ्या रील येत होत्या की त्यांनी पण 2-4 सेव्ह केल्या होत्या. चल म्हणले तुझ्यावर एक रील काढतो. काढायला गेल्यानं काही ती येतच नव्हती, लाटच यायची नाही टायमिंगला आणि एकदम स्लोली छोटी येत होती. तरी पण मस्त आला व्हिडिओ आणि आम्ही तो पण इंस्टावरच टाकलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. अजून दे. श्रे दे त्याला. खाली पडलं का? त्याच्यासाठीच घेतले आम्ही. डॉग लवर येतो. डॉग लवर येतो. डॉग लवर नाही डो बीच आहे.